मागील भागात आपण पाहिलं, गावी जाण्याच्या आठवणींमध्ये रमलेल्या सदाशिवला अखेर रेल्वेचं रिझर्वेशन मिळालं आणि साहेबांनीही त्याची रजा मंजूर केली. आता फक्त गावाकडे निघायचं बाकी होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रजेच्या आदल्या दिवशी ऑफिस सुटायला अवघी काही मिनिटं बाकी असताना सदाशिव समोर अशी एक बातमी येऊन उभी राहिली, ज्यामुळे त्याची सगळी स्वप्न एका क्षणात कोलमडून पडली. नेमकं काय घडलं पाहूया. प्रारब्ध या कथेचा शेवटचा भाग. आज ऑफिसचा शेवटचा दिवस. काल प्रवासाची फायनल तयारी करण्यात रात्रीचे 2 वाजले होते. तरीसुद्धा सदाशिव आणि त्याची बायको दोघेही आज सकाळी 7लाच उठले. नेहमीची सकाळची कामं पटापट उरकली. दिवाळीची सुट्टी लागल्याने मुलं बिछाण्यात गाढ झोपलेली होती. सदाशिवनं मुलांच्या अंगावरची पांघरुणं नीट केली. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. सदाशिवच्या बायकोनं त्याचा डबा त्याच्या बॅगेत भरला, स्वतःचा डबा स्वतःच्या पर्समध्ये टाकला आणि मुलांना हलवून, येतो रे बाळांनो, सांभाळून राहा, मस्ती करू नका, असं बजावलं आणि मग दोघेही घराबाहेर पडले. बायको इन्स्टिट्यूटच्या रस्त्याला निघाली आणि सदाशिव स्टेशनकडे. एरवी फाशी गेटकडे नेल्या जाणाऱ्या कैद्याची जी अवस्था असते ना, तशी अवस्था रोज स्टेशनकडे जाताना सदाशिवची असायची. पण आज मात्र तो अगदी मनापासून चालला होता. चेहऱ्यावर आनंद, विलक्षण उत्साह. आज मस्टरवर सही करण्यात सदाशिवचा नंबर पहिला होता. सही करून तो ताबडतोब आपल्या टेबलकडे गेला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. टेबलावरच्या एक फाईल्स त्यांनी आवरून व्यवस्थित कपाटात रचून ठेवायला सुरुवात केली. ज्या फाईल्समध्ये अपरिहार्य कारणास्तव काही ॲक्शन पेंडिंग राहिल्या होत्या, अशा फाईल्सना तशा चिठ्ठ्या लावायला त्यानं सुरुवात केली. ही त्याची नेहमीची पद्धत होती. आपण रजेवर असताना किंवा आपल्या अनुपस्थितीत आपलं टेबल सांभाळणाऱ्याला कसलीही अडचण येऊ नये हा विचार त्यामागे असायचाच. पण त्याहीपेक्षा आपण रजेवर असताना ऑफिसच्या कामाविषयी फोन करून कोणी आपल्याला टेन्शन देऊ नये ही खरी भीती त्यामागे दडलेली असायची. संध्याकाळचे 4 वाजले. आता 1-1.5 तासांनी ऑफिस सोडायचं. सदाशिवनं टेबलाची फायनल आवरावरी केली, ड्रॉवर स्वच्छ करून ठेवले आणि आपल्या खुर्चीत तो शांतपणे बसून राहिला. रजेवर निघण्यापूर्वीची मानसिक अवस्था, काम आटोक्यात आल्याचं समाधान, बायकोलाही इन्स्टिट्यूटकडून 8 दिवसांची सुट्टी मिळालेली. आता कुठलीच अडचण नाही. आता फक्त आनंद, उत्साह, टेन्शन फ्री. त्या सुखाची अनुभूती सदाशिवला पुन्हा पुन्हा घ्यावीशी वाटत होती. डोळे मिटून तो शांतपणे आपल्या खुर्चीत बसून राहिला. साहेबांना बोलावलंय. शिपायाची हाक कानावर आली आणि सदाशिव भानावर आला. त्यानं घड्याळात बघितलं, 5 वाजले होते. साहेबाला गुड बाय, हॅपी दिवाळी वगैरे म्हणावं हे केव्हापासून सदाशिवच्या मनात होतं. आता अनायासे साहेबांनीच बोलावलंय म्हटल्यानंतर त्याला जरा धीर आला आणि तो केबिनमध्ये शिरला. या काशीद या, साहेबांनी स्वागत केलं. बसा. नाही ठीक आहे साहेब. अहो बसा. सदाशिव मटकन खुर्चीत बसला. चहा घेणार? सदाशिवला गहिवरून आला. आपण रजेवर जाणार म्हणून साहेब इतक्या आपुलकीनं आपला निरोप घेतोय, ही आठवणच आपल्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करणार असा एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. साहेबाला हॅपी दिवाळी असं म्हणण्यासाठी सदाशिवनं तोंड उघडलं, मात्र साहेबाचा प्रश्न आला. जगताप आले नाहीत ना? नाही साहेब, पण उद्या येतील ते साहेब. माझ्या रजेच्या काळात 8 दिवसांमध्ये माझं टेबल तेच सांभाळणार आहेत साहेब. आमचं बोलणं झालं आहे तसं. तुम्ही उद्यापासून रजेवर जाणार होतात नाही का? सदाशिव गोंधळला. आता साहेबांनीच रजा मंजूर केली आहे ना, मग असं का म्हणता येईल बरं? हां, कदाचित असं असेल. आपण रजेवर जाणार आहे साहेबांना माहिती असेल, पण उद्यापासूनच जाणार हे कदाचित ते विसरले असतील म्हणून असं विचारलं असेल. अशी एक स्वतःची समजूत त्यानं करून घेतली आणि तो म्हणाला, होय साहेब, टेबल सगळं ओके करून ठेवलं आहे साहेब आणि कालच जगतापना चार्जची सगळी माहिती देऊन ठेवली आहे साहेब. दॅट्स गुड. पण एक प्रॉब्लेम झाला आहे काशीद. सदाशिव,
तुम्हाला इलेक्शन ड्युटी आली हो. सदाशिव अवाक झाला. काय बोलावं त्याला सुचेना. केबिनमध्ये काही क्षण पिन ड्रॉप सायलेन्स. शेवटी कसा बसा धीर गोळा करून त्यानं साहेबांना विचारलं, कोणी सबस्टिट्यूट नाही का मिळू शकणार साहेब? प्रयत्न केला मी काशीद, प्रयत्न केला. अहो पण डिपार्टमेंटमधला एकही माणूस या कचाट्यातून सुटलेला नाही आहे. मला वाटतं ही आजची शेवटची ऑर्डर असणार. परवा आहे ना इलेक्शन. अहो झाडून सगळ्यांना ड्युटी आलेल्या आहेत, अगदी मलासुद्धा. तुमच्यासाठी मी CPSला म्हणजे सेंट्रल पोलिंग स्टेशनला फोन केलाही होता, पण त्यांचाही नाईलाज झाला. त्यांच्याकडे स्पेअर माणूस नाही आहे. सॉरी काशीद, माझ्याकडून शक्य तितके प्रयत्न मी केले पण नाही जमलं. तुम्ही बघा जरा प्रयत्न करून कलेक्टर ऑफिसला किंवा सेंट्रल पोलिंग स्टेशनला कोणाची ओळख वगैरे निघाली तर बघा. कोणीतरी अंगातून प्राणच काढून घेतल्यासारखा सदाशिव केबिनमधून बाहेर पडला आणि आपल्या टेबलाशी जाऊन हताशपणे बसून राहिला. आता काहीच शक्य नव्हतं. आज रात्रीची गाडी होती. आता संध्याकाळचे 5:15 झालेले. यापुढे सेंट्रल पोलिंग स्टेशनला जाणार कधी? आणि बरं, इलेक्शन नंतर गावी जावं म्हटलं तर तत्कालमध्ये रिझर्वेशन मिळेलच याची खात्री नाही. आणि पॅसेंजर ट्रेनमधून किंवा जनरल डब्यातून बायको मुलांना घेऊन जाणं हे आपल्याला शक्य होणार नाही. काय करावं काय? डोक्याला हात लावून सदाशिव बसून राहिला. डोळ्यांसमोर गावचा तो सुंदर परिसर, मुलांची रडवेली तोंड, बायकोचा हिरमुसलेला चेहरा, रिझर्वेशनचे बुडालेले पैसे, सारं येत होतं. थँक्यू.